गुड इव्हनिंग. सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आजच्या लेक्चरमध्ये. इयत्ता 6वी धडा क्रमांक 5 या लेक्चरमध्ये विविध धार्मिक प्रवाहांचा अभ्यास आपण करत आहे. त्यामध्ये आज जो धार्मिक प्रवाह आपण पाहणार आहे तो आहे गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्टीची आठवण करून देतो आणि ती गोष्ट ही की गौतम बुद्ध यांनी जो धर्म स्थापन केला तो मुळात धर्म म्हणून करण्यापेक्षा यांनी धम्म म्हणजे ती एक विचारधारा म्हणून स्थापन केला आणि कोणत्याही विचारधारेचा पुढच्या काळामध्ये धर्म होतो. आणि म्हणूनच सध्याचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते सुद्धा अशा प्रकारची व्याख्या तयार करतं की जीवन जगण्याची पद्धती म्हणजे धर्म. वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजे सनातन धर्म किंवा हिंदू धर्म यामध्ये सुरुवातीला तो व्यवस्थित होता, चांगला होता. परंतु ज्यावेळी यज्ञयाग वाढला आणि मोठ्या प्रमाणात पशूंची हत्या त्यामध्ये व्हायला लागली, पशुबळी दिला जाऊ लागला, ज्यामध्ये राजाचा घोडा आणि शेतकऱ्याचा बैल यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता, त्यामुळे त्यांची कमतरता भासू लागली आणि शेतीला माणसाला बैल मिळाला आणि दुसऱ्या बाजूने राजाला लढाईसाठी घोडा मिळेना. त्यामुळे एका बाजूने महागाई वाढायला सुरुवात झाली कारण की संख्या कमी होत चाललेली होती. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये याला विरोध करण्याचं काम हे गौतम बुद्ध यांनी केलं. हे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने केलेला उपदेश म्हणजे त्या उपदेशाच्या आधारे खरं तर आज काही देश आज बौद्ध धर्मीय आहेत, त्यांच्या विचारांवर चालणारे आहेत, त्यांना मानणारे आहेत. नेमकं झालं काय, नेमकी त्यांची सुरुवात कशी झाली त्याकडे आपण वळणार आहे. पित्याचं नाव होतं शुद्धोधन आणि आईचं नाव होतं मायावती. सध्याचा जो नेपाळ नावाचा देश आहे भारताच्या उत्तरेला, त्या नेपाळमध्ये एक शहर होतं ज्याचं नाव होतं लुंबिनी. या ठिकाणचे शुद्धोधन हे राजे होते. म्हणजे आपण कोणत्या काळात आहे की आपण जिथे जनपदे ज्याला आपण म्हणतो त्या काळात आपण आहे. म्हणजे काही राज्य आहेत, कुठली राज्य म्हणूया आपण यांना, साधारण जिल्ह्याचे आकार जे आहेत सध्याचे साधारणपणे तसे राज्य. कारण आपण पाहिलेलं आहे ग्राम एकत्र आले की विश म्हणजे आजच्या काळातला तालुका आणि विश एकत्र आले की जनपद म्हणजे आजच्या काळातला जिल्हा. तर अशी ती साधारण संकल्पना आहे. साधारण तेवढं ते राज्य असावं. त्या ठिकाणी हे होते आणि त्यांच्या घरामध्ये या बालकाचा जन्म झाला. आता त्यांचं नाव ठेवण्यात आलं सिद्धार्थ. मूळतः म्हणजे गोष्ट अशी आहे की असं एक मानलं जातं की त्यांची आई मायावती यांना ज्यावेळी त्या झोपलेल्या होत्या तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये एक हत्ती आला आणि त्या हत्तीने त्यांच्या पोटामध्ये प्रवेश केला. कदाचित एखादा विद्यार्थी कन्फ्यूज होईल, सर महावीर जैनांच्या वेळेस पण तुम्ही हत्तीचं उदाहरण दिलं होतं, इथे पण तुम्ही हत्तीचं उदाहरण देताय. पण दोन्हीकडे एकच प्राणी जरी महावीर जैन आणि गौतम बुद्ध यांच्या स्वप्नामध्ये आला असेल तरी त्याला आपण काहीच करू शकत नाही ना. अशा पद्धतीची ती कथा आहे. आता त्या दोन्ही कथांमध्ये आहे तो विषय आहे, दोन्हीकडे हत्तीचाच उल्लेख आहे. तर जो हत्ती आला त्याने सरळ पोटामध्ये प्रवेश केला असं मानलं जातं. म्हणजे थोडक्यात या कथांच्या माध्यमातून कदाचित जेव्हा या संकल्पनेची निर्मिती झाली असेल, अशी कथा लिहिली गेली असेल, तेव्हा असं कदाचित मानायचं असेल की हत्तीसारखा एक मोठा ताकदवान याचा अर्थ फक्त बलदंड असं नाही, तर बुद्धिमत्तेने म्हणा, कर्तृत्वाने म्हणा, जगावर निर्माण होणाऱ्या प्रभावाने म्हणा, असा मोठा ताकदवान असं एखादं व्यक्तिमत्व जन्माला येणार आहे, अशी कदाचित यामागे संकल्पना असली पाहिजे. तर अशा प्रकारे यांचा जन्म झाला. जन्मानंतर आई मायावती यांचं 7 दिवसांनी निधन झालं
आणि त्यावेळी त्या काळामध्ये म्हणजे त्या आईच्या निधनाच्या आधीच एक साधू पुरुष या बाळाला पाहायला आले. त्यांनी या बाळाचा पाय घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला. शुद्धोधन जो राजा आहे तो अचंबित झाला, म्हणाला, अहो करताय काय तुम्ही? त्यावर त्या साधू पुरुषाने सांगितलं, तुझा मुलगा हा एकतर चक्रवर्ती सम्राट होईल, ज्याचं सगळ्या जगावर राज्य असेल, किंवा त्या तुझ्या मुलामध्ये इतकी प्रचंड बुद्धिमत्ता आणि इतकं प्रचंड त्याच्या विचारांचं तेज असेल की कित्येक शतके, हजारो वर्षे त्याने दिलेल्या ज्ञानाच्या आधारे जगातील खूप मोठा समाज जीवन जगेल आणि त्यांनी दिलेल्या संदेशाचा आधार हा जगातील अनेक लोक घेतील. राजा म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण माझा मुलगा असा काही जगामध्ये संदेश देणं वगैरे म्हणजे काय, त्याला काही साधू पुरुष करता की काय? नाही. शुद्धोधनाने ठरवलं, माझ्या मुलाला मी या समाजाच्या या चौकटीच्या बाहेर तिथे आपल्या राजमहालाच्या चौकटीच्याच बाहेर जाऊ देणार. आणि या शुद्धोधन राजाने आपल्या मुलाची म्हणजे गौतम बुद्ध यांची म्हणजे सिद्धार्थ आहे त्यांचं मूळ नाव, त्या सिद्धार्थाची प्रचंड मोठी काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यांना राजदरबारातच ठेवलं, तिथेच त्यांना हवं ते सगळं खाण्यापिण्यासाठी उपलब्ध करून दिलं, त्यांच्या खेळण्यासाठी उपलब्ध करून दिल्या गोष्टी, त्यांच्यासाठी घोडेसवारी असेल, शस्त्र शिकवणं असेल, शास्त्र शिकवणं असेल, विद्या असेल, सगळं 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 त्यांना खेळायला सवंगडी तिथेच आणली, सगळं उपलब्ध करून दिलं. त्यांना राजमहलाच्या बाहेर जायला परवानगी नव्हती, कारण पित्याला भीती होती. काही काळ लोटल्यानंतर ज्यावेळी ते मोठे झाले सिद्धार्थ, तेव्हा सिद्धार्थ एकदा आपल्या वडिलांना चुकवून आपल्या एका मित्राच्या मदतीने ते राजमहालाच्या बाहेर पडले. आणि त्यावेळी त्यांना एक प्रश्न पडला, तो म्हणजेच मानवी जीवनात दुःख का आहे? आता हा प्रश्न त्यांना खरं का पडला? कारण त्यांनी 3 माणसं पाहिली. रुग्ण, वृद्ध आणि प्रेत. मी बघा या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनवरती फक्त व्हाईट अशा रीतीने याचा वापर केलेला आहे. मी तर कोणताही चित्र किंवा फोटो घेतलेला नाहीये. कारण जेव्हा मी फोटो शोधायला सुरुवात केली, तेव्हा पाहून अगदी न पाहावीशी वाटतील आपल्याला अशा पद्धतीची फोटो किंवा अशा पद्धतीची चित्र समोर आली, की जी लहान मुलांच्या समोर आणू नयेत. म्हणून मी फक्त शब्दांचाच वापर केला. पण शब्दही पहा तोडलेले. सिद्धार्थने असा एक माणूस पाहिला, की जो रुग्ण आहे, ज्याच्या शरीराचा क्षय होत चाललेला आहे, त्याच्या शरीराची सगळी जी हाडं आहेत, सगळं मांस आहे ते संपत चाललेलं आहे. तिथे जखमा झाल्या आहेत, त्या जखमांमध्ये अळ्या झालेल्या आहेत, त्याच्यावरती माशा फिरतायत, अंगावरती वेगवेगळ्या ठिकाणी कोपर आहे, बोटं संपलेली आहेत, गुडघा आहे, खाली पाय आहे, इथे शरीरात तोंड चेहऱ्याचा काही भाग आहे, इथे हनुवटी आहे, इथे शोल्डर्स म्हणजे आपले खांदे आहेत, कोपरा आहे, या ठिकाणी जखमा झाल्या आहेत, आळ्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये आणि तिथे जाऊन माशा राहतात. अत्यंत किळसवाणं. आणि तो रुग्ण विव्हळत होता, तळमत होता, तडफडत होता, फडफडत होता, त्याला काय करावं सुधरत नव्हतं. तो अक्षरशः मृत्यूची याचना करत होता, हे ईश्वरा मला मृत्यू दे, हा त्रास मला सहन होत नाही. कसा दाखवायचा ना हा फोटो तुम्हाला? अशा प्रकारचा रुग्ण. दुसरा आहे तो वृद्ध. वृद्ध म्हणजे किती वृद्ध?
वृद्ध म्हणजे इतकं वय झालंय, 100 वर्ष म्हणूया, 125 वर्ष म्हणूया, 150 वर्ष म्हणूया, आपल्याला माहित नाही किती वर्ष वय असेल त्या व्यक्तीचं. पण तो जो वृद्ध होता, त्या वृद्धाच्या शरीरातील सर्व सर्व जे फॅट्स म्हणतो आपण, स्निग्धता जी आहे, ती सगळी स्निग्ध पदार्थांची जी काही ताकद आहे, सगळं सगळं संपलेलं आहे. एका हातात काठी धरली आहे, दुसरा हात दुसरीकडे टेकवत टेकवत चाललेला आहे. अक्षरशः अंगाचा सापळा झालाय, छातीच्या बरगड्या बाहेर पडतायत, हे सगळे स्नायू आतमध्ये गेले आहेत, आतली हाडं जी आहेत ती बाहेर पडतात. जणू काही तुम्ही एखादा फुटलेला फुगा धरून तुम्ही जेव्हा बोटांवरती धरतात, तेव्हा जसा त्याचा आकार दिसतो, तशा पद्धतीने अख्ख्या शरीरावरती फक्त हाडांचा सांगाडा आहे आणि त्याच्यावरती नावापुरतं फक्त मांस आहे. ते फुगा ओढल्यावर कसं दिसेल ना, तशा पद्धतीने मांस ओढल्यासारखं तिथं दिसतंय. इतका वृद्ध तो माणूस आहे, ज्याला खाणं पिणं सुद्धा अवघड झालंय. असा वृद्ध सिद्धार्थने पाहिला. आणि एक प्रेत, तो मेलेला माणूस, त्याला 4 लोकांनी धरलेलं आहे, त्याला घेऊन चाललेले आहेत. अंत्यसंस्कारासाठी त्याला घेऊन जात आहेत, फुलं उधळली जात आहेत, मागे माणसं रडतायत, दुःखी झालेली आहेत. स्त्रियांचा मोठा टाहो ऐकायला येतोय. असं प्रेत आतापर्यंत राजमहालाच्या आतमध्ये मिळणाऱ्या प्रचंड अशा सुखामध्ये वावरणारा हा सिद्धार्थ, ज्यावेळी त्याने हा रुग्ण, हा वृद्ध आणि हे प्रेत पाहिलं, त्यावेळी त्या सिद्धार्थ नावाच्या युवकाच्या मनात प्रश्न उभा राहिला, इतकं प्रचंड दुःख जगामध्ये का आहे? यावर उपाय कसा नाही, यावर इलाज कसा नाही, याचा काहीतरी मार्ग असेल. आणि त्याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणून गौतम बुद्ध यांनी घरादाराचा त्याग केला. गौतम बुद्धांचा विवाह एका यशोधरा नावाच्या मुलीसोबत झालेला होता. त्यांना राहुल नावाचा एक मुलगाही होता. पण संपूर्ण जगाचं जे दुःख आहे, ते दुःख काय आहे, ते दुःख कसं संपवता येईल, कसं नष्ट करता येईल आणि सगळं जग सुखी कसं करता येईल, हा विचार त्यांच्या मनामध्ये इतका भिनला की त्यांनी आपला राजवाडा, पत्नी, मूल, वडील आणि सगळ्या सुखसोयींचा त्याग केला. ज्यांच्या शरीरावर वस्त्रांपेक्षा अलंकार जास्त होते, ज्यांच्या जेवणामध्ये वाटेल तो पदार्थ येऊ शकत होता, त्या व्यक्ती पौर्णिमेला बिहारमध्ये, सध्याचं जे बिहार नावाचं राज्य आहे, त्यामध्ये असणाऱ्या गया शहरापासून जवळ असणाऱ्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले आणि वयाच्या 25व्या वर्षी त्यांना त्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली. हे पहा, जन्मापासून एक साधारणपणे चित्रण या ठिकाणी करण्यात आले. हे खाली आपल्याला इथे इमेजच्या खाली इथे दिसतं, ही इमेज कोणी तयार केली आहे, ते फारसं वाचता येत नाहीये, पण आपण त्यांचे आभार मानूयात की त्यांचे आणि सर्वांचेच की ज्यांच्याकडून आपण हे सगळे इमेजेस घेतो आहोत. बघा, सुरुवात बघा हत्तीपासून दाखवली, राजकुमार, आणि त्यानंतर हळुवारपणे घर सोडून भिक्षा मागत आपलं आयुष्य जगलेले आहे. राजशाहीची जी वस्त्र आहेत, ती वस्त्र काढून ठेवून दिलेली आहेत आणि त्यानंतर संन्यस्त होऊन त्यांनी पुढे बोधी प्राप्त केलेली आहे पिंपळाच्या झाडाखाली. संपूर्ण आयुष्य तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. अशा प्रकारचे गौतम बुद्ध. बोधी म्हणजे काय?
तर बोधी याचा अर्थ सर्वोच्च ज्ञान, म्हणजे त्याच्या पुढे ज्ञान नाही असं म्हणायला हरकत नाही, इतकं मोठं ज्ञान हे सगळं त्यांनी प्राप्त केलं. कशातून? अर्थात विचार करून, चिंतन करून, मनन करून, तपश्चर्येने. तपश्चर्या केली म्हणजे कुठून तरी एखाद्या काही प्रकाश आला आणि तो प्रकाश डोक्यामध्ये जाऊन पडला असं नाही. म्हणजे असं बसून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशी तपश्चर्या फक्त नाही म्हणते मी. त्या तपश्चर्येने मन शांत होतं, पण शांत झालेल्या मनामध्ये विचार सुरू केला त्यांनी. आपल्याला जर दुःख शोधायचं, दुःख निवारणाचा मार्ग काय असला पाहिजे. त्यांनी काही वाचन केलं असेल, काही चिंतन केलेलं असेल, काही मनन केलेलं असेल, ते सगळं त्यांनी केलं. सगळं पिंपळाच्या वृक्षाखाली हा विषय घडला आणि त्यामुळे त्या पिंपळाच्या वृक्षाला बोधी वृक्ष म्हणजे सर्वोच्च ज्ञान गौतम देणारा हा वृक्ष म्हणून त्याची ओळख होते. आणि उरुवेला या स्थानाला बोध गया असं म्हटलं गेलं. गया या ठिकाणी होतं ना ते. ते पहा भारतामध्ये कुठे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आपला भारत देश, हा बिहार आणि पश्चिम बंगालचा काही भाग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. त्यामध्ये पहा इथे ऍट उरुवेला, हे पहा इथे. आणि त्यानंतर पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे पहा इथे लुंबिनी या ठिकाणी जन्म, या भागात इथे जन्म आणि इथे उरुवेला या ठिकाणी त्यांना बोधी प्राप्त झाले. त्यांनी पहिले प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिले, वाराणसी जवळ. आणि या ठिकाणी सारनाथलाच सम्राट अशोकाने सारनाथला जो स्तंभ उभारला या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ, तोच स्तंभ आपल्या भारत देशाची राजमुद्रा आहे. 4 सिंह नाही का, आणि ते चक्र, येस, ते सगळं सारनाथच्या गौतम बुद्धांच्या या पहिल्या प्रवचनाशी संबंधित आहे. त्या प्रवचनाला अनेक लोक यायला सुरुवात झाली. लक्षात घ्या, महावीर जैन यांच्यापेक्षा गौतम बुद्ध यांना शिष्य जास्त मोठ्या प्रमाणात लाभले. त्याचं महत्वाचं कारण हे होतं की महावीर जैन म्हणजे दोघांची विद्वत्ता, दोघांचा उपदेश हा सगळा अतिशय उत्तम आहे बरं का. त्यामध्ये काही कुणाचं कमी कुणाचे असतं असं काही मी बोलत नाहीये. पण विषय हा घडला की महावीर जैन यांच्यामध्ये जी एक प्रकारची प्रचंड मोठी त्यागवृत्ती होती, त्या त्यागवृत्तीचा अडसर लोकांना झाला. पूर्णपणे विवस्त्र, पूर्णपणे निर्वस्त्र असणारी व्यक्ती जर गावामध्ये उपदेशासाठी आली तर त्याच्या समोर, त्या व्यक्तीच्या समोर किती लोक उपदेश घेण्यासाठी बसणार आहेत. आत्ताचंही उदाहरण घ्या, अवघड आहे. त्याऐवजी गौतम बुद्ध आले आणि गौतम बुद्धांनी भगवी वस्त्र परिधान केलेली होती आणि मग उपदेश द्यायला सुरुवात केली. महावीर जैन हे आपल्या विचारांशी, आपल्या कर्तृत्वाशी, आपल्या कर्तव्याशी, आपल्या कार्याशी ठाम होते. त्यांचा हा विश्वास होता की आपलं ज्ञान म्हणजे अस्खलितपणे चकाकतं सोनं आहे, ते चकाकणारच आहे आणि चकाकलंच. आणि गौतम बुद्ध यांचा असा विचार होता की आपलं जे ज्ञान आहे ते ज्ञान समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी त्यांनी मूळतः 2 भाग केले. त्यातला एक भाग होता तो म्हणजे त्यांच्या अतिशय जवळच्या अशा व्यक्तींचा की ज्यांना काटेकोरपणे मोठ्या प्रमाणात त्यांच्या सगळ्या विचारांचा त्यांना पालन करावं लागत होतं. पण दुसरा भाग होता सर्वसामान्य लोकांचा की ती लोक सुद्धा त्यांना जमेल तसं, हवं तसं थोडं लवचिक होऊन गौतम बुद्धांच्या विचारांचं पालन करू शकते. मग ते सोपं झालं ना, गौतम बुद्धांचं काम सोपं झालं, तर थोडी लवचिकता होती. त्यामुळे त्यांच्याकडे जास्त लोक आकृष्ट झाले आणि त्यामुळे हा धर्म जगात जास्त मोठा झाला. त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म असं म्हटलं जातं. आणि या धम्माच्या चक्राला जे त्यांनी हे प्रवचन दिलं त्यामुळे त्याला गती मिळाली आणि त्याचं जे चक्र आहे ते चक्र त्याला धम्मचक्र पवर्तन असे म्हटले जाते. हा पाली भाषेतला शब्द आहे आणि हेच ते चक्र जे आज आपण अशोक चक्र म्हणून आपल्या तिरंगी ध्वजामध्ये पाहतो.
हे धम्मचक्र प्रवर्तन असं त्याला म्हटलेलं आहे आणि संस्कृत भाषेमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असा शब्द मानला जातो. गौतम बुद्ध यांनी जीवनभर चारिका केली, अर्थात ते पायी फिरले. किती काळ? 45 वर्ष. जवळपास 45 वर्ष त्यांनी पायी फिरून प्रवास केलेला आहे. म्हणजे बघा, जन्माच्या नंतर त्यांनी पुढे मोठे झाल्याच्या नंतर त्यांनी गृहत्याग केला आणि मग त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यानंतर 45 वर्षांचा कालावधी, म्हणजे जवळपास 75 ते 80 वर्षांचं आयुष्य. अशा प्रकारचं आयुष्य हे जगले. अर्थात आपल्याकडे सुरुवातीला आपण इसवी सन पण घेतले, त्यामुळे आयुष्य काही एक्झॅक्ट काढणं सुद्धा काही अवघड नाही आपल्यासाठी. उपदेश जो आहे, त्यांनी जो काही उपदेश दिला तो पाली या लोकभाषेमध्ये दिला. लक्षात घ्या, इथे इथे मूळ अडचण होती. म्हणजे ज्यावेळी जो वैदिक धर्म होता किंवा जो आर्य धर्म होता, त्याची मूळ अडचण होती की अशी होती की जे वेद होते, वेदांगे, ब्राह्मण्य, आरण्यके, उपनिषदे, हे सगळी महाकाव्य वगैरे त्यानंतरची सगळी ही जी काही सगळी साहित्याची निर्मिती झाली, सगळी संस्कृत भाषेमध्ये झाली आणि संस्कृत भाषा सर्व लोकांना शिकण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे त्या ग्रंथामध्ये, त्या धर्मग्रंथामध्ये काय लिहिलंय ते लोकांना कळतच नव्हतं. कारण संस्कृत ही देवभाषा, ती वेगळी भाषा. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती भाषा कळत नव्हती. हीच गोष्ट महावीर जैन आणि गौतम बुद्धांनी मोडून काढली. महावीर जैन यांनी अर्धमागधी भाषेचा वापर केला, कारण ते ज्या भागामध्ये वावरत होते त्या भागातली लोक अर्धमागधी भाषा वापरायचे. तर गौतम बुद्धांनी पाली या भाषेचा वापर केला, कारण ते ज्या भागामध्ये वावरत होते त्या भागामध्ये लोक पाली भाषेमध्ये गप्पा मारत असत, पाली भाषेत बोलत असत. त्यामुळे त्या भाषेतून बोलल्यामुळे, संवाद साधल्यामुळे लोकांसोबत त्यांचं इंटरॅक्शन वाढलं आणि त्यांचे विचार जे आहेत ते पोहोचायला सुरुवात झाली. त्यांनी त्रिशरणी संकल्पना बौद्ध धर्मामध्ये अतिशय महत्वाची आहे. म्हणजे काय? तर 3 ठिकाणी शरण जायचं आहे. कुठे कुठे? बुद्ध म्हणजे स्वतः गौतम बुद्ध, धम्म याचा अर्थ त्यांनी दिलेला विचार, त्याला सुरुवातीला धम्म म्हटलं आणि नंतरच्या काळात त्याला धर्म म्हटलं गेलं. गौतम बुद्ध असं म्हणाले नाहीत की मी नवीन धर्म स्थापन करतोय, नाही. तो धम्म, तो एक विचारधारा आहे ती. त्यानंतर पुढे त्याला धर्म म्हटलं गेलं काही कालावधीनंतर. आणि तिसरं म्हणजे संघ. संघ याचा अर्थ गौतम बुद्धांनी जे जे समूह तयार केले त्यांना संघ म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे जे 3 संघ, हे जे 3 या 3 संकल्पना ज्या आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ, यांना शरण जाण्याची संकल्पना आहे. 3 असल्यामुळे तिथे त्रिशरण असा शब्द आहे. बघा तुम्ही, एक संकल्पना आहे पहा. आपण सर्वजण ज्यावेळेस बुद्ध जयंतीला वगैरे एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो, तेव्हा किंवा काही जणांच्या घरामध्ये हा विषय होत असेल किंवा काही ठिकाणी सोसायट्यांमध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी बाहेर फिरता तिथे मंडप जिथे असेल त्या ठिकाणी हा विषय होत असेल. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. म्हणजेच मी स्वतःला बुद्धांना अर्पण करत आहे, बुद्धांना शरण जात आहे. मी स्वतःला पूर्णपणे धम्माला अर्पण करत आहे, मी धम्माला शरण जात आहे. मी स्वतःला संघाला अर्पण करत आहे, संघाला शरण जात आहे. म्हणजे आता संघाच्या अनेक भाषा आहेत बरं, म्हणजे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संघ शब्द वापरला जातो. सध्या भारत देशामध्ये एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक मोठी संघटना आहे. तो संघ वेगळा. तो हिंदू धर्माशी संबंधित किंवा वैदिक धर्माशी संबंधित संघ. हा संघ गौतम बुद्धांच्या विचारांशी संबंधित. पण याचा अर्थ एकमेकांच्या विरोधात आहेत असं नाही बरं का. या सगळ्यांचा विचार शेवटी मानव समाजाचे कल्याण, जागतिक कल्याण, वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण सगळे लोक हे एकाच कुटुंबाचे आहेत आणि यांचं कल्याण झालं पाहिजे, अशा पद्धतीची संकल्पना, अशा पद्धतीची
मानसिकता आहे. पुढे पाहूयात आपण. गौतम बुद्ध यांनी जो धम्म सांगितला त्यामध्ये आर्य सत्य सांगितली. आर्य सत्य आहे 4. ही आर्य सत्य म्हणजे काय, तर या त्या का देशाला आपल्या आर्यावर्त असा एक शब्द होता. आर्यावर्त म्हणून आपला देश ओळखला जात होता. तेव्हा याचं सत्य, ही सत्य 4 आहेत. पहिलं सत्य काय, मानवी जीवनात दुःख असते. दुःख हे पहिलं सत्य. सर बरोबर आहे, दुःख असतंच, म्हणून तर ते बाहेर पडले ना घराच्या. उपाय शोधायला. मग त्यांना तो उपाय सापडला का, वळूयात आपण. बघा ते काय सांगता येते, धम्माचं सार काय सांगता येते. दुसरं सत्य, दुःखाचे कारण. फक्त दुःख असते असं नाहीये, तर दुःखाला काहीतरी कारण सुद्धा आहे. उगीच कुणी दुःखी होतं का, चला म्हणजे असं असतं ना ते, चलो आज कुछ तुफानी करते, सलमान खान ते दिसतो ना आपल्याला, काहीतरी ते थम्सअपची बॉटल घेऊन पळत पळत कुठून तरी कुठून उड्या मारत जातो. खरं काही गरज नाही ना. काय 15-20 रुपये दुकानात दे, विकत घे, साधी गोष्ट आहे. पण ते जातात, त्यांचा तो जाहिरातीचा विषय आहे. तो जसा आहे की आज कुछ तुफानी करते, तसा आहे का आज चलो आज हम दुःखी होते, असं नसतं ना. दुःखाला काहीतरी कारण असलं पाहिजे, तर माणूस दुःखी होणार. तर दुःख आहे ही गोष्ट मान्य आहे. दुसरं सत्य काय, दुःखाला कारण आहे. आणि जर कारण आहे, तर ते जे कारण आहे ते कारण दूर करता येते, म्हणजेच दुःख दूर करता येते, म्हणजेच दुःख निवारण करता येते. दुःख निवारण याचा अर्थ दुःखाचं कारण दूर करणं. आता दुःख निवारण आहे, दुःखाचे कारण दूर करता येणार आहे, ठीक आहे. मग जर कारण दूर करता येते, तर ते काहीतरी त्याला मार्ग असला पाहिजे ना. तो मार्ग काय, तर तो मार्ग म्हणजेच तो प्रतिपद. प्रतिपद म्हणजे काय, किंवा अष्टांग मार्ग असल्याला वापर करायचा आहे. बघा, दुःख प्रतिपद आहे, त्यासाठी मार्ग आहे. ही 4 आर्य सत्य आहेत. आता तर आपण पाहूयात जे 8 मार्ग आहेत ते नेमके कोणते आहेत. उदाहरणार्थ पहिला मार्ग, सम्यक दृष्टी. सम्यक म्हणजे आपण मागच्या तासामध्ये पाहिलं होतं पहा, संतुलित. म्हणजे 4ही आर्य सत्यांचे ज्ञान असणे. दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारणाचे निवारण करता येते, त्या निवारणाचा मार्ग आहे. दुःखाचे कारण, निवारण आणि दुःखाचे प्रतिपद, तो मार्ग. तेव्हा हे 4 आर्य सत्यांचे ज्ञान असणे हे आपली तुमची सम्यक दृष्टी. या दृष्टीच्या आधारे पुढे काय करायचं, तर सम्यक संकल्प. आपण एक चांगला संकल्प केला पाहिजे, चांगला विचार घेतला पाहिजे. हा विचार काय आहे, हा संतुलित विचार काय आहे, तर तो हा आहे हिंसा वगैरे तत्वांचा त्याग करणे. म्हणजे हिंसा करायची नाही, यज्ञामध्ये प्राण्यांचा बळी द्यायचा नाही, कर्मकांड करायचं नाही, खोट्या गोष्टी करायच्या नाही. काही कुठला देव कुठलाही बळी मागत नाही. लोकांकडे पैसे नसतील तर लोक अंड्याचा बळी देतात, अंड फोडतात. नाही मागितलं देवाने, अरे त्या देवाने, साधा विचार करूयात ना आपण. म्हणजे बघा, समजा तुमच्या पप्पांनी किंवा आजोबांनी तुमच्या हातामध्ये 1,000 रुपये ठेवले. तुम्हाला त्यांना, पप्पांना किंवा आजोबांना खुश करायचंय, आणि तुम्ही त्यातले 4 रुपये काढले आणि त्यांच्या हातात ठेवले, ते खुश होतील? नाही. कारण त्यांच्याकडे ऑलरेडी एवढं आहे आणि ते त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे. त्यातलेच काय छोटस काढून परत तुम्ही माघारी देताय. त्यामुळे त्या गोष्टी नका करावू, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही ते बोकड कापणं, ते बैल कापणं, ते घोडा कापणं आणि त्याचा बळी देणं, पशुबळी, या हिंसा करू नका, पशु हत्या करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. सम्यक संकल्प, नंतर सम्यक वाचा, आपलं बोलणं, आपली वाचा, आपली जीभ
ती संतुलित असली पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का संतुलित असणं. म्हणजे असत्य बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चाडी करायची नाही कुणाची, उगीच चाडी करत बसायचं. कठोरता, कठोर शब्द वापरायचे नाही, थोडे मृदू सौम्य शब्द वापरू ना. म्हणजे एखाद्याचं समजा चुकतोय, ए का चुकतोय असं म्हणण्यापेक्षा अरे हे असं केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणायला काय हरकत आहे. कठोरता नको, सौम्यपणे आणि निरर्थक बडबड न करणे. अनावश्यक उगीच काहीतरी बडबड करत बसायची काही गरज नाही ना. मग मेंटल हॉस्पिटल आहेत त्यांच्यासाठी. काही लोकांना अनावश्यक उगीच गडबड बडबड करत बसायची सवय असते, तर अशी काही आवश्यकता नाहीये. या सम्यक वाचा. त्यानंतर पुढे आहे सम्यक कर्मांत, म्हणजे कर्म काम काय, तर प्राण्यांची हत्या, चोरी, स्वैराचार यापासून दूर राहणे. म्हणजे प्राण्यांची हत्या करू नये, चोरी करू नये. म्हणजेच अस्तेय, आठवतंय वर्धमान महावीरांनी पण समान शब्द सांगितलाय, अस्तेय. प्राण्यांची हत्या करू नये, आठवतंय. अहिंसा, येस. स्वैराचार करू नये, स्वैर आचार. आचार म्हणजे काय, वागणे. स्वैर म्हणजे कसई, कसई. म्हणजे उदाहरणार्थ समजा बघा आम्ही काय सांगतो तुम्हाला. सृष्टीमध्ये समाज जन्माला घालताना निसर्गाने सर्वांना एक सारखं म्हणजे जन्माला घातले की जे कुणी फक्त माणूस कपडे घालतो थोडक्यात, बरोबर आहे. हा, मग जगातले सगळे प्राणी एक वस्त्रांविना फिरतात. म्हणून कुणीतरी असा मुद्दा मांडायचा का, तुमच्यापैकी एखादा म्हटला सर निसर्गाने आपल्याला असं निर्माण केलंय तर आपल्याला वस्त्रांची गरज काय, त्याला असायचं स्वैर आचार. स्वैर, त्यावर कंट्रोल नाही, त्यावर नियंत्रण नाही, त्याला माहिती स्वैर, स्वैर आचार. हे स्वातंत्र्य नाहीये बरं का, हा स्वैराचार आहे. स्वातंत्र्य काय, हा तुम्हाला हवी ती वस्त्र घालण्याची तुम्हाला परवानगी आहे, हे स्वातंत्र्य आहे. पण जगातला कुठलाच प्राणी जर वस्त्र नेसत नसेल तर आम्ही का म्हणून नेसायची. उचलायचं मेंटल हॉस्पिटल नेऊन टाकायचा. स्वैराचार. ठीक आहे. पाचवा जो मार्ग आहे तो आहे सम्यक आजीव. आजीव हा शब्द बघा, आजीव, आजीव हा शब्द आजीव सजीव रायमिंग वर्ड आहेत, बरोबर ना. यमक जुळणारे शब्द रायमिंग वर्ड्स. तर आजीव हा शब्द म्हणजेच काय, तर सजीव म्हणून जगताना, आपली जीविका करताना, आपली उपजीविका करताना गैरमार्गाने म्हणजे चुकीच्या मार्गाने न करता योग्य मार्गाने करणे म्हणजे सम्यक आजीव. म्हणजे आपल्याला जगायचं आहे, जगण्यासाठी जेवण आवश्यक आहे. व जेवण आवश्यक आहे, जर खाणं आवश्यक आहे, आपल्याला वस्त्र आपल्याला हवी तशी हवी आहेत, आपल्याला अन्न हवं तसं हवं आहे, आपल्याला राहायला हवं तसं हवं आहे. म्हणून कसं करायचं, त्यासाठी तेवढे कष्ट घ्यायचे, तेवढे काम करायचं आणि मग आपल्याला हव्या त्या गोष्टी प्राप्त करायच्या. त्यासाठी गैरमार्गाचा वापर करायचा नाही, त्यासाठी योग्य मार्गाचा वापर करायचा. योग्य मार्ग याचाच अर्थ त्या काळामध्ये असणारे समाजमान्य नियम, म्हणजेच त्या दृष्टीने तो धर्म. म्हणजे आजच्या काळात जर म्हणायचं झालं तर संपूर्ण देश चालतो तर संविधान याच्या आधारावर. त्यामुळे ती एक विचार करण्याची पद्धत आहे, ती एक जगण्याची पद्धती आहे. त्यामुळे संविधानाचे आचरण हा आपला धर्म ठरू शकतो आणि याच्यामध्येच सर्व धर्मांचं आचरण करण्याची परवानगी आहे संविधानामध्येच. त्यामुळे आपण तशा पद्धतीने करू शकतो. पुढचा मुद्दा, सहावा मार्ग, सम्यक व्यायाम. आता इथे जो व्यायाम म्हटलेला आहे तो व्यायाम म्हणजे असा म्हटलं नाहीये जोर बैठका, जिम मध्ये जाऊन डंबेल मारणे, हा म्हटलेला नाहीये. ट्रेडमिलवर पळणं हा म्हटलेला नाहीये. इथे जो व्यायाम म्हणाला आहे तो काय आहे तो बघा. गौतम बुद्ध सांगतात, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे, वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत आणि उत्पन्न झाली तर त्यांचा त्याग करावा. वाईट कामं करायचे,
आणि जरी करावं लागलं तरी ते सोडून द्यावं. लक्षात आलं नाही वाईट ते सोडून द्यायचं, संपून टाकायचा तो विषय. आणि चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत आणि चांगली झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे. याला माहिती सम्यक व्यायाम गौतम बुद्धांच्या भाषेत. अरे सिद्धार्थचे गौतम बुद्ध झालेले आहेत. बुद्ध म्हणजे साधी गोष्ट आहे का? छत्रपती संभाजी महाराजांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव बुद्धभूषण असं आहे. म्हणजे गौतम बुद्धांशी संबंधित आहे असं मी म्हणत नाहीये. तर त्यातला जो बुद्ध हा शब्द आहे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ होतो विद्वान. बुद्ध या शब्दाचाच अर्थ विद्वान असा आहे. आणि भूषण विद्वानाचं भूषण म्हणजे विद्वान माणसाची लक्षणे काय काय आहेत ते संभाजी महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे बुद्धभूषणम या ग्रंथामध्ये. आणि गंमत सांगतो, हा ग्रंथ जेव्हा त्यांनी लिहून पूर्ण केला ना तेव्हा त्यांचं वय होतं 14 वर्ष, म्हणजे इयत्ता 8वीचा मुलगा. आणि हा ग्रंथ लिहायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली, बुद्धभूषणम म्हणजे विद्वान माणसाची लक्षणं काय असतील, तो कसा वागला पाहिजे, त्याचा विचार कसा असला पाहिजे, या संदर्भात जेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा ते तुमच्या एवढे होते, 12 वर्षाचे. तर असे आहेत, असा हा शब्दाचा अर्थ आहे बुद्ध या शब्दाचा अर्थ. अष्टांगिक मार्गातील 7वा मार्ग आहे तो म्हणजे सम्यक स्मृती. मन एकाग्र करणे आणि लोभ म्हणजे बाकी सगळे विकार जे आहेत ते सर्व दूर करणे आणि आपलं चित्त आपलं मन योग्य रीतीने समजून घेणे. थोडक्यात आपण जी ध्यानधारणा करतो त्यामध्ये आपण बाकी सगळे मनातील वाईट विचार वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला काढून टाकतो आणि चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करतो. तो मुद्दा इथे आहे. आणि जो 8वा मार्ग त्यांनी सांगितलाय तो आहे सम्यक समाधी. याचा अर्थ चित्त म्हणजेच मन एकाग्र करणे आणि ध्यान करणे, ईश्वराची पूजा आराधना करणे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर अशा रीतीने आपण आता अष्टांगिक मार्ग पाहिले. अजून काही भाग आहे. एक मिनिट. पंचशील 24 साधारण 10 मिनिटांचा हा भाग आहे त्यामुळे आपण काही आता इथे नको वाढवायला हा विषय, कारण ऑलरेडी जवळपास 40 मिनिट होत आलेले आहेत. ठीक आहे. तर गौतम बुद्धांचा जो राहिलेला भाग आहे तो विचार आणि इतर जे सगळे धार्मिक विचार आहेत किंवा इतर धार्मिक प्रभाव आहेत त्यांची माहिती आपण पुढच्या तासाला पाहूयात. या ठिकाणी आतापर्यंत जे पाहिलं त्यात काही अडचण आणि कसं होईल अष्टांगिक मार्गापर्यंत ठीक आहे, पुढे पंचशील वगैरे मार्ग आहेत त्यामध्ये कन्फ्युज व्हायला नको किंवा खूप मोठं लेक्चर झाल्यावरती ते शेवटी लक्षात नाही राहिलं असं व्हायला नको. ओके. अर्णव डोळे गुड इव्हिनिंग सर. जयवर्धन आता म्हणजे पृथ्वीराज गुड इव्हिनिंग सर. आणि अर्णव काय म्हणतोय, सर संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? ओके. बुद्धभूषणम. बुद्धभूषण. बुद्ध याचा अर्थ विद्वान, विद्वान मनुष्य आणि भूषण याचा अर्थ त्याची लक्षणं, विद्वान मनुष्याची लक्षणं असा तो ग्रंथ आहे. ठीक. पण चलो काही अडचण शंका असेल तर विचारून घ्या. बाकी लेक्चर आवडलं का? एकोणतीस मिनिट झाले की थांबूयात आपण, म्हणजे काही शंका नाही आली तोपर्यंत तर थांबूयात आपण. शेवटचा 1 मिनिट अजून थांबूयात. चला काही शंका नाही असं दिसून येत आहे. अच्छा लेक्चर आवडला का याला हो असं उत्तर दिलंय. ठीक आहे. बघा लक्षात घ्या. येस येस ओके 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 लक्षात घ्या. खूप ठीक. महावीर जैन यांचे विचार असतील, गौतम बुद्ध यांचे विचार असतील किंवा वैदिक संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये सांगण्यात आलेले विचार असतील, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या सांगितलेल्या आहेत. हा ते नंतर आचरण करण्यानंतर गोळ घालतात, ते नंतर चुकीच्या मार्गाने जातात. मूळ जो विचार आहे तो सगळ्यात चांगला आहे बरं का जगातल्या सगळ्या धर्मांचा. आचरण करण्यानंतर त्याला काहीतरी हे करतात, बळी द्या,
हे करा ते करा सुरुवात होते. ठीक आहे, चालेल. तर काही शंका नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे आपण इथे थांबूयात. धन्यवाद. गुड बाय. हा, एक महत्वाचा विषय. थांबा, थांबा. एक महत्वाचा विषय. येस. अ, उद्याचं जे लेक्चर आहे, ते लेक्चर कधी होईल या संदर्भात म्हणजे कदाचित, कदाचित बघा खूप कमी शक्यता आहे, पण कदाचित सकाळी होऊ शकेल. कदाचित. नाहीतर संध्याकाळी थोडं लवकर होईल. 7 वाजता वगैरे. आज थोडं आपण 9 पर्यंत घेतलं 9 वाजता. पण उद्याचं थोडंसं लवकर होईल. अशी शक्यता आहे. तर गौतम बुद्ध यांच्या काय जन्मेकर कधी झाला? जन्म कधी झाला? जन्मेकर म्हणजे जन्म म्हणायचं असेल. जन्म कधी झाला? आपण बाळा घेतलं नाही बघ थांब. तेवढं दाखवतो आणि मग तसंच आपण थांबूया. हे पहा. ही आपली पीडीएफ यामध्ये सुरुवातीलाच. कुठे गेले गौतम बुद्ध? येस. हे बघ गौतम बुद्धांचा जो जन्म आहे तो आहे इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्माच्या आधी 563 या काळामध्ये झाला आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. असा कालावधी आहे त्यांच्या जीवनाचा. ठीक आहे, चलो जास्त लांबायला नको. वाढवूयात, थांबूयात आपण. हा, ठीक आहे. चलो गुड बाय. बाय बाय. अच्छा ठीक आहे. म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण हेच पाहिजे आहे. किती वर्षात काय झालं जसं मी महावीरांचं सांगितलं. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला आपण स्टार्टिंगला ते घेऊयात आणि मग त्यांचे विचार घेऊयात जे शिल्लक राहिलेत. ओके. बाय बाय.